केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अहवाल आज संसदेमध्ये मांडला गेला। भारताचा जो जीडीपी आहे तो 6.8 ते 7.2% इतका राहण्याचा अंदाज आहे। भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सुसाट सुटली असून मेक इन इंडियामुळे मॅन्युफॅक्चरिंगला बळ मिळणार असल्याचं समजतंय। अहवालानुसार येत्या काळात सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक वर्ष 2022 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र निर्यातीमध्ये 7व्या क्रमांकावर होतं, मात्र 2025 पर्यंत ते देशातलं तिसरं सर्वात मोठं आणि सर्वात वेगानं वाढणारं निर्यात क्षेत्र बनलेलं आहे। I rise to lay on the table a copy each of the following papers, Hindi and English versions: Economic Survey 25-26, Economic Survey 25-26 Statistical Appendix. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरची बातमी आपण पाहणार आहोत लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची। एसटी चालकांच्या मद्यपानाच्या विरोधात आता कठोर पावलं उचलण्यात आलेली असून बस चालकांची मद्यपान चाचणी अनिवार्य करण्यात आल्याचं आता समजतंय। मुख्यालयाकडून आता या संदर्भातले कठोर निर्देश देखील दिले गेलेले आहेत। 25 जानेवारीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अचानकपणे मुंबईतल्या परळ बसस्थानकाला भेट दिलेली होती। यावेळेला चालक वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या होत्या, तसंच काही कर्मचारी मद्यपान केल्याचं सुद्धा आढळून आलं होतं। या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व आगारांमध्ये कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरोधात कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळानं आता दिलेले आहेत। प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबवण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।